सवाल त्यांनी उपस्थित केलाय। 2009ला 5 महिन्यांमध्ये 30 लाख मतदार वाढले होते असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। 2009ला लोकसभा विधानसभेदरम्यान 30 लाख मतदार वाढले। 2009ला निवडणूक आयोगावर तुमचा विश्वास होता का असा सवाल देखील बावनकुळेंनी उपस्थित केलाय। जनतेनं झिडकारलं म्हणून आता यांचं रडगाणं सुरू आहे असं बावनकुळे म्हणतायत। अर्धवट आकडे सांगून गोंधळात टाकू नका, दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। बिहारमधील जनता देखील तुम्हाला हद्दपार करेल असंही बावनकुळे म्हणाले। तर बावनकुळेंनी एक्सपोजच्या माध्यमातून नेमकं काय प्रत्युत्तर दिलेलं आहे आपण पाहूया। राहुलजी, 2009ला काय झालं होतं तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो। एप्रिल 2009ला लोकसभा निवडणुकीत 7,29,54,000 मतदार होते। तर ऑक्टोबर 2009ला विधानसभा निवडणुकीत 7,59,68,000 मतदार झाले। तेव्हाही फक्त 5 महिन्यांमध्ये 30 लाख मतदार वाढले होते। तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का याचं उत्तर द्या। 2004, 2009ला जिंकलात तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत। आज पराभव झाला, महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं। राहुलजी, आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका। स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा। महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं, आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे। त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात। आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेनं बहुमतानं निवडून दिलंय। जनतेनं आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे तो पुढील निवडणुकीत देखील असाच अभंग राहील। आपण वारंवार खोटं बोलून जनादेशाचा अपमान करत आहात, जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही। दरम्यान